तर विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया ही पूर्ण बातमी नेमकी काय आहे। तर अल्पसंख्याक संस्थांमधील शिक्षकांकरिता टीईटी ही सक्तीची करावी किंवा नाही करावी या संदर्भातील जो महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तो जाणार आहे न्यायाधीशाच्या पूर्णपीठाकडे। तर याविषयीची अधिक माहिती ठरवून घेऊ शकता। यामध्ये पहा तुम्ही, राज्यामधील घटनेतील अनुच्छेद 30 अन्वये अल्पसंख्याक समाजांना स्वतःच्या शिक्षण संस्था काढून त्यांचे व्यवस्थापन दिले असले तरी शिक्षकांच्या किमान पात्रतेचे निकष हा सरकार ठरवू शकतो। असे केल्याने संस्थांच्या मूलभूत हक्कावर गदा येत नाही अशा स्वरूपाचा निष्कर्ष हा घेण्यात आलेला होता। मात्र याच मुद्द्यावर गेल्या 3 वर्षात मुंबई व औरंगाबाद येथील खंडपीठाने परस्पर विरोधी निकाल दिले असल्याचे निदर्शनास आल्याने खंडपीठाने हा विषय पूर्णपीठाकडे सोपवण्याची विनंती मुख्य न्यायाधीशांकडे केलेली आहे। आपल्याला सुद्धा आपल्या बऱ्याचशा सबस्क्रायबरनी प्रश्न विचारलेला होता की नेमका अल्पसंख्याकांना टीईटी गरज आहे किंवा नाही। तर मग हे दोन वेगवेगळे निर्णय असल्यामुळे सुद्धा हा संभ्रमावस्था मला सुद्धा निर्माण झालेली होती। तर तुम्ही ह्या बातमीवरून ती गोष्ट लक्षात घेऊ शकता की यांनी दोन वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत आणि त्यामुळे म्हणजे एकीकडे त्यांनी दिलेला आहे की टीईटी सक्तीची करता येत नाही आणि दुसरीकडे निर्णय दिलेला आहे की टीईटी सक्तीची करता येते। तर या दोन परस्पर विरोधी निर्णयामुळे आता ही पूर्ण बाब ही पूर्ण पीठापुढे जी सुनावणी ही आहे ती मुंबईमध्ये होणार आहे। आता त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला म्हणजे यातूनच कळतील की या रीट याचिकेचा काय निर्णय येतो। तुम्ही याविषयीची अधिक माहिती घेऊ शकता। इथे व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन म्हणजे त्या वेबसाईटवर जाऊन ही माहिती घेऊ शकता। महत्त्वाचा विषय काय आहे ते आपण जाणून घेऊया। हा टीईटी शिथिलतेचा विषय आहे। शिक्षण हक्क कायद्याच्या कलम 23 अन्वये इयत्ता 7वी पर्यंतच्या शिक्षकांना टीईटी ही पात्रता सक्तीची करण्यात आलेली आहे। तर महत्त्वाचं म्हणजे 1 ते 5 आणि 6 ते 8 आहे ते महत्त्वाचं इथं आपल्याला 7वी पर्यंतच दिलेला आहे। नवे शिक्षक फक्त याच पात्रतेनुसार नेमावे व सेवेतील शिक्षकांना सन 2012 पासून 4 वर्षात ही पात्रता प्राप्त करावी असे या कायद्याचे बंधन आहे। तुम्ही जाणून घेऊ शकता कारण बरेचसे जे शिक्षक बांधव आहेत जे इकडे अल्पसंख्याक शाळेवर आहेत तर ते जे 2012 पासून सेवेमध्ये आहेत, सेवेमध्ये त्यांचं झालेलं आहे, त्यांना 4 वर्षात टीईटी पात्रता प्राप्त करावी असा निर्णय आहे। आणि इकडे महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा आता नवीन नियुक्ती होणार आहे या शिक्षक भरतीमध्ये किंवा इथून पुढे ज्या नियुक्ती होणार आहेत त्यांना मात्र इकडे टीईटी उत्तीर्ण होऊनच घेणार आहेत असे स्वरूपाचा हे महत्त्वाचा कायदा आहे। ही मुदत संपून गेली तरी राज्य सरकारने टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी आणखी मुदतवाढ दिली व टीईटी नसलेल्या शिक्षकांना हंगामी नेमणुका देण्यास मुभा दिली। परिणामी टीईटी झालेले हजारो शिक्षक नोकरी वाचून घरी बसून आहेत व टीईटी नसलेले शिक्षक सेवेत आहेत। या संबंधीची याचिका ही उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत। आता तुम्ही समजून घेऊ शकता की ज्या विद्यार्थ्यांनी टीईटी पात्र आहेत त्यांनी पण याचिका केलेली आहे आणि जे ऑलरेडी सेवेत आहेत आणि त्यांना टीईटी अपात्र असल्यामुळे हंगामी ठेवले त्यांनी परमनंट करा म्हणून ते पण या न्यायालयामध्ये त्यांचं पण याचिका आहे। तुम्ही दोन्ही गोष्टी समजून घेऊ शकता। खरे तर राज्य सरकार टीईटी पात्रतेतून अशी सूट देऊ शकत नाही असा स्पष्ट निकाल उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध आनंद कुमार यादव या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच वर्षी दिलेला आहे, पण ते सूत्र पकडून तर यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टीईटी शिथिलतेचा विषय आहे। एक परस्पर विरोधी यांच्या गोष्टी आहेत। तर आता आपल्याला महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ह्या जो कोर्टमध्ये डिसिजन होणार आहे तो पाहणं गरजेचं आहे आणि तो आल्यानंतर सुद्धा आपण तो माहिती ही चॅनलवर लागलीच अपडेट करणार आहोत। त्यामुळे त्याविषयीची परिपूर्ण माहिती हे आपल्याला त्या सुनावणीनंतरच कळेल कारण इकडे परस्पर विरोधी मतांचं प्रदर्शन हे केलेलं आहे। त्यानंतर महत्त्वाचा पुढचा एक महत्त्वपूर्ण मुद्दा की जे आता अल्पसंख्याकच आपण घेतलेला आहे परंतु नॉर्मल शाळांचे जो आहे ते टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांचे वेतन हे एप्रिल पासून बंद करण्याचे शासनाचे आदेश आलेले आहे। तर आता इथे सुद्धा जे टीईटी अनुत्तीर्ण शिक्षक सेवेमध्ये कायम आहेत त्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत आणि इकडे टीईटी उत्तीर्ण शिक्षक घरी बसून आहेत म्हणजेच दोन्हीकडे सुद्धा प्रॉब्लेम आहे। तर आता हे पुढे चालून काय होतं हे पाहणं गरजेचं आहे इकडे सुद्धा। त्यानंतर जो शासनाचा महत्त्वपूर्ण GR आहे जे तुम्हाला जर हवा असेल तर आपण ह्या कमेंट बॉक्समध्ये आपण तुम्हाला टाकून देऊ, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकू त्याची लिंक। तिथे जाऊन तुम्ही टीईटी परीक्षा संधी गणनाचा जो GR आहे शासनाचा तो पाहू शकता की ज्यामध्ये 3 सलग परीक्षेमध्ये त्यांना पात्र होणं गरजेचं आहे। तरी सुद्धा अपात्र शिक्षकांची आता जी शेवटची त्यांची मुदत पाहिली तर 31 मार्च 2019 आहे। तरी सुद्धा यांना नेमकं कुठली सवलत दिलेली आहे की काय आता ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे। तर तुम्ही तो GR पाहू शकता की त्या GR मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आणि त्यानंतर कोणत्याही GRचं शुद्धीपत्रक अजून तरी आलेलं नाहीये। जर तुम्हाला माहिती असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। ते मग जर आपल्याला शुद्धीपत्रक वगैरे काय आलेलं असेल तर ते सुद्धा आपण प्रस्तुत करूयात, ठीक आहे।
त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आपण पुढील घेऊया की महापालिकेच्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या 876 शिक्षकांची महाभरती होणार आहे। यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण जागांचं विश्लेषण आपण समजून घेऊ शकता। यामध्ये 7 मार्चला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये प्राथमिक शाळेचे 659 पदे आहेत आणि 8 ते 12 इंग्रजी विषय शिक्षक हे 217 पदे ही भरली जाणार आहेत। यामध्ये विश्लेषण पाहायचं गेलं तर खुल्यासाठी 173, अनुसूचित जातीकरिता 108, अनुसूचित जमातीकरिता 62, तर माध्यमिक शाळाकरिता ज्या माध्यमिक शाळेमध्ये महिलांकरिता 268, माजी सैनिकाकरिता 133 आणि अंशकालीन करिता 91 अशा स्वरूपाचं जागांचं विश्लेषण आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे जागांचं विश्लेषण ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने ही सगळे अपडेट्स आपल्याला पवित्र पोर्टलवर सुद्धा मिळणार आहेत, ऑफिशियल अपडेट्स मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करू नका। तर आता महत्त्वपूर्ण मुद्दे म्हणजे हे आजचे अपडेट्स होते। या व्यतिरिक्त तुम्ही कोणते अजून अपडेट्स जे आपण शेअर केले नाहीत, जर ते शेअर करावेत असे तुम्हाला वाटते तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। त्या डेट्स वाईज आपण तो पण मुद्दा नक्की व्हिडिओमध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न करूयात, जो योग्य पद्धतीने माहिती विश्लेषण किंवा माहितीकरिता उपयुक्त ठरेल असा मुद्दा। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स घेतले। या व्यतिरिक्त अपडेट्स घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या। सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका।